सरकारी कर्मचाऱ्यांच्या 6 भत्त्यात मोठी वाढ। बघा सविस्तर। ब्रह्मांड न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी। सरकारी कर्मचाऱ्यांच्या या 6 भत्त्यात होणार मोठी वाढ। 7वा वेतन आयोग। राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे। जर तुम्हीही सरकारी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत असाल तर आणि केंद्रीय पेन्शन धारक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची ठरणार आहे। मित्रांनो, नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा DA 50% झाल्यानंतर इतरही अन्य भत्ते वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। महागाई भत्ता वाढ सहित 6 प्रकारचे भत्ते वाढवण्याचा निर्णय झाला आहे। सरकारने महागाई भत्ता तर वाढवलाच आहे, याशिवाय 5 प्रकारचे भत्ते सुद्धा वाढवले आहेत। दरम्यान सरकारी मेमोरंडम नुसार कोणते 6 भत्ते वाढवले गेले आहेत याविषयी आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। एम्प्लॉईज 3 अलाउन्सेस हाईक। महागाई भत्ता। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 4% वाढला आहे। हा भत्ता 46% वरून 50% करण्यात आला आहे। जानेवारी 2024 पासून हा भत्ता वाढवण्यात आला आहे। जोखीम भत्ता। महागाई भत्ता 50% झाल्यानंतर सरकारने जोखीम भत्त्याचे दर सुद्धा सुधारित केलेले आहेत। सदरील भत्ता जोखमीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळत असतो। याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांच्या कामामुळे आरोग्यावर घातक परिणाम होतो अशा लोकांना हा भत्ता दिला जात असतो। ब्रह्मांड न्यूज मध्ये आपण बघत आहात नवीन माहिती। नाईट ड्युटीचा भत्ता। रात्र ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नाईट ड्युटी भत्त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की रात्रीची ड्युटी म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान केलेली ड्युटी। या रात्रीच्या ड्युटीच्या 10 मिनिटासाठी 1 तासासमान वजन दिले जाते। नाईट ड्युटी भत्ता पात्रतेसाठी मूळ पगाराची मर्यादा ₹43,600 प्रति महिना एवढा ठेवण्यात आला आहे। बाल शिक्षण भत्ता। 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार जेव्हा DA 50% ने वाढेल तेव्हा CEA चा दर 25% ने वाढवला जाईल। CEA आणि वसतिगृह अनुदान इयत्ता 1ली ते 12वीच्या आधी 3 वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी स्वीकारले जाते। सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या परिणामी या विभागाने OM क्रमांक A27/12/01/2017 दिनांक 17/7/2018 रोजी जारी केला आहे। संसद सहाय्यकांना देय असलेला विशेष भत्ता। संसद अधिवेशनात दरम्यान संसदेच्या कामकाजात पूर्णपणे गुंतवलेल्यांना देय असलेल्या विशेष भत्त्याचे दर सध्याच्या रुपयाच्या पातळीवरून 50% ने वाढवण्याचा 7 पे शिफारसीवर सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ₹1,500 आणि ₹1,200 सहाय्यक अनुदान वाढून आता आणि UDC ला अनुक्रमे देय ₹2,250 आणि ₹1,800 मिळणार आहेत। अपंग महिलांसाठी बालसंगोपनासाठी विशेष भत्ता माहित करून घेऊया फक्त ब्रह्मांड न्यूज या चॅनलवर। लगेचच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। अपंग महिला कर्मचाऱ्यांना विशेषतः लहान मुले आणि अपंग मुले असताना त्यांना अतिरिक्त लाभ देण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे की अपंग महिलांना ₹3,000 दरमहा बालसंगोपनासाठी विशेष भत्ता दिला जातो। मुलाच्या जन्मापासून ते मूल 2 वर्षांचे होईपर्यंत भत्ता देय असेल। सुधारित वेतन संरचनेवरील महागाई भत्ता 50% ने वाढवल्यावर त्यावरील मर्यादा 25% ने वाढविली जाईल। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।